63व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी अभिरुची कोल्हापूर यांच्या वतीनं आणि जितेंद्र देशपांडे दिग्दर्शित श्वेतवर्णी श्यामकर्णी या नाटकाचं सादरीकरण करण्यात आलं। या नाटकातून महाभारत उद्योग पर्वातील कथेच्या माध्यमातून आजच्या काळात सुद्धा जगण्यासाठी, जिंकण्यासाठी संघर्ष आणि त्याची किंमत प्रतिबिंबित करण्यात आली आहे। सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीनं 63व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी कोल्हापूर केंद्रावर आयोजित करण्यात आली होती। 25 नोव्हेंबरपासून या फेरीला सुरुवात झाली। यामध्ये एकूण 19 नाटकांचं सादरीकरण करण्यात आलं। आजच्या शेवटच्या दिवशी अभिरुची कोल्हापूर यांच्या वतीनं जितेंद्र देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित श्वेतवर्णी श्यामकर्णी या नाटिकेचं सादरीकरण करण्यात आलं। पूर्व ऐतिहासिक कथा महाभारत उद्योग पर्वातील आहे। यामध्ये ऋषी गालव, राजा ययाती, कन्या माधवी असे 2 प्रमुख पात्र आहेत। गालव गुरु विश्वामित्राला गुरुदक्षिणा देऊ इच्छितात। त्यावेळी गुरु विश्वामित्र हे श्वेतवर्णी श्यामकर्णी अश्वमेघ 800 अश्वांची मागणी करतात। हे पूर्ण करण्यासाठी गालव आणि माधवी त्यांच्या त्यागाची आणि समर्पणाची गोष्ट आणि ते आत्ताच्या घडीला सुद्धा असं रिलेट होतं। आजच्या काळातही वेगवेगळ्या कथानकातून माधवीच्या जीवनातील प्रसंग आणि व्यक्तिरेखा भेटत राहतात। जगण्यासाठी, जिंकण्यासाठी संघर्ष आणि त्याची किंमत अशा अनेक गोष्टी यात प्रतिबिंब होतात। महाभारतातल्या उद्योग पर्वामध्ये आलेली ही कथा, या कथेनं अनेक प्रतिभावंतांना हाक दिलेली होती। वेगवेगळ्या लोकांनी आपापल्या पद्धतीनं या कथेला न्याय देण्याचा, त्यातल्या व्यक्तिरेखांना शोधण्याचा प्रयत्न केला। आम्ही तोच प्रयत्न केला, त्याच पद्धतीने ते मांडण्याचा प्रयत्न केला। ही कथा, यात आलेल्या व्यक्तिरेखा, त्यातले प्रसंग हे सगळं कालातीत आहे। आजच्या काळातही त्याचे रेफरन्सेस वेगवेगळ्या संदर्भात आपल्याला मिळतात। कॉर्पोरेट फील्डमध्ये पण अशा प्रकारचे वेगवेगळे प्रसंग येतात आणि माणूस फाईट फॉर सर्वायव्हल, त्या सिस्टीममध्ये राहण्यासाठी, आपल्या अस्तित्वासाठी धडपड करण्यासाठी प्रयत्न करत राहतो। हे दाखवण्याचा आणि पोचवण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केला। यातील गालव ही भूमिका धनंजय पाटील यांनी, तर माधवी ही भूमिका मानसी बोळुरे हिनं साकारली आहे। महेश गोटखिंडराव, चंद्रशेखर फडणीस, प्रफुल्ल गवस, नीलांबरी फडणीस, भालचंद्र काणे, आनाम देशपांडे, अनुराधा गुळवणी, आरव गुळवणी आदींच्या भूमिका आहेत। या सर्वांनी उत्कृष्ट अभिनयाचा नजराणा देत प्रेक्षकांची दाद मिळवली। यामधील धनंजय पाटील आणि मानसी बोळुरे यांनी आपल्या भूमिकेविषयी माहिती दिली। मला भूमिका करताना भाषेचं प्लस त्याच्या देहबोलीचं आणि हे फार मोठं आव्हान होतं। आणि गालव ऋषींबद्दल सर्वांनाच माहीत नाही आहे, त्यानिमित्तानं माहीत होईल। आणि माधवी हे खूप मोठी आता कथा आहे। गालव ऋषींचं उत्तर प्रदेशमध्ये मंदिरही आहे। तर अशी भूमिका करताना खरंच चॅलेंजेबल होतं आणि त्यामध्ये मला काम करताना आनंद मिळाला। आणि माझ्या दिग्दर्शकांनाही मी श्रेय देतो, कारण त्यांनी प्रत्येक भूमिकेचं जे काही स्केलेटन आहे ते समजावून सांगून व्यवस्थितपणे आमच्याकडून ते काढून घेतलं, आम्हाला पुरेसा वेळ दिला। आणि त्यामुळं आपण आता हे मला वाटतं आम्ही पोचवू शकलो ते देशपांडे आमच्या सरांची कथा, त्यामुळे मला आनंद आहे। हे नाटक नेपथ्य, रंगभूषा, पार्श्वसंगीत, प्रकाश योजना, वेशभूषा, रंगभूषा, रंगमंच व्यवस्था अशा सर्वच बाबतीत सरस ठरलं। त्यामुळे या नाटकानं सर्व रसिक प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच, पण सर्वांना खुर्चीला खिळवून ठेवण्याचं सामर्थ्य सुद्धा सिद्ध केलं।